श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। माला कमंडलुरधः करपद्मयुग्मे मध्यस्थपाणियुगुले डमरू त्रिशूले यस्यस्त ऊर्ध्वकरयोः शुभशङ्खचक्रे वन्दे तमत्रिवरदं भुजषट्कयुक्तं जितेन्द्रियगणाग्रणिरभितपरे ब्रह्मणि कलौ श्रुतिपथावनेत्रितनयोऽवतीर्णस्वयं करात्तसुकमण्डलुः कुमतखण्डने दण्डभृत् पदप्रणतवत्सलो जयति वासुदेवो यतिः। अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ श्रीमन नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। येई बा गुरुराया मज घे पदरी लोटेना भवसिंधू बळिया लहरी। येई बा गुरुराया स्वामी निरंजन दत्ता नारायण तुझ विनवी पथ पाहतसे। स्वामी निरंजन दत्ता पदी लागतसे येई बा गुरुराया। वेगवेगळ्या शब्दातून वेगवेगळ्या पद्धतीने त्रिपुत्र दत्तात्रेयांना धावा करतायत दत्त चरणापाशी ठाण मांडून बसले होते। 14 दिवस अन्न पाण्याचा त्याग केलाय आणि तरीही दत्तात्रेयांना आपली दया येत नाही हे जेव्हा पाहिलं, अजूनही आपल्याला दत्तात्रेयांचं दर्शन सगुण साक्षात्कार झालेला नाही हे जेव्हा पाहिलं, तेव्हा मात्र मनानं परिपूर्ण निर्धार केला आणि काय केलं, तो जो दत्तात्रेयांच्या चरणकमलांचा ठिकाण जिथे आहे, अक्षय वास्तव्य स्थान असलेलं जे जागा आहे त्याला गुरुशिखर म्हणतात, तो जो गुरुशिखराचा भाग आहे त्या उंचात उंच त्या शिखराच्या टोकावरून दरीमध्ये खाली उडी टाकून आता जीव द्यावा। ज्या जीवावरती दत्तकृपा होत नाही किंवा जो जीव दत्तकृपेला अपात्र आहे असा देह आता ठेवून करायचा तरी काय। म्हणून अशी काही एक मनाची अवस्था झाली की आता आपण उडी टाकून जीवच द्यावा। दत्त महाराज तर काही कृपा करत नाही। बघा दत्तात्रेयांची परीक्षा घेण्याची पद्धत कशी आहे। आपण निरंजन रघुनाथांचं चरित्र सविस्तर पाहिलं, त्यावेळेला सुद्धा निरंजन रघुनाथांनी शेवटी दत्तकृपा होत नाही पाहिल्यानंतर आपलं डोकं आपटून घेतलं दत्तचरणापाशी, गिरनारच्या दत्तचरणापाशी। आता त्यांचेच हे शिष्य कसे झाले पुढे ते आपल्याला आजच्या भागात पाहायचं आहे। त्या कड्यावरतून उडी टाकणार एवढ्यात एक चमत्कार घडला। काय चमत्कार घडला? एक अवधूत स्वरूपाचा, एक अवधूत अवलिया किंवा ज्याला आपण फकीर म्हणूया असा एखादा फकीर, परमार्थ मार्गातला एक अधिकारी जीव अचानक तिथे त्या गिरनारच्या त्या दत्त चरणापाशी एक प्रगट झाला। तो फकीर आला आणि त्या फकीराने पटकन जीव देत असलेल्या या नारायणांना थांबवलं। अहो म्हणाले, थांबा, जीव का देता? नारायणाच्या डोळ्यात घळ पाणी येत आहे। नारायण महाराज म्हणतात, अहो म्हणाले, हे दत्त महाराज आहेत ना, हे कृपा करत नाहीत। मी दर्शनाची लालसा ठेवून 14 दिवस अन्न पाण्याचा त्याग करून इथं बसलोय, परंतु त्यांना माझी दयाच येत नाही। मग जो जीव दत्त कृपेला अपात्र आहे तो ठेवून करायचा कशाला? काय काम त्याचं? म्हणून आता देहत्याग करतोय म्हणाले। तो जो फकीर आला होता तो प्रश्न विचारतो नारायणांना। तो म्हणतो नारायण महाराजांना, तो म्हणतो, अहो तुम्ही जीव दिल्याने दत्तात्रेयांचं दर्शन घडेल का तुम्हाला? जीव दिल्याने सगळे प्रश्न सुटतात का? तुम्ही असा आतताईपणा करू नका। दत्तात्रेय दर्शन तुम्हाला निश्चित देतील। काय म्हणतोय तो फकीर आलेला, तो अवलिया काय म्हणतोय, तो आलेला अधिकारी सत्पुरुष काय म्हणतोय? दत्तात्रेय तुम्हाला दर्शन निश्चित देतील, पण साधकाने आपल्या ठिकाणी असलेला जो संयम आहे परमार्थ मार्गात तो घालवता कामा नये। चला मी तुम्हाला एका ठिकाणी नेतो। म्हणून त्यानं त्यांचा हात पकडलाय आणि त्या फकीरांनी या नारायण महाराजांना गिरनार पर्वताच्या एका
पाऊलवाटेनी एका बाजूनी गिरनार पर्वतावरतून खाली न्यायला सुरुवात केली. गिरनारचा जे गुरु शिखराचा सुळका आहे, जो डोंगर आहे, त्याच्या खालच्या भागामध्ये एके ठिकाणी एक मोठीच्या मोठी अशी घळी होती, गुफा होती. या फकीरांनी या नारायणांना तिथे नेलं. हा फकीर ज्या क्षणी नारायणांना त्या गुहेच्या तोंडापाशी नेलं, तेव्हा तो एखादं दार उघडावं, बाजूला सरकावं, त्या पद्धतीने कड्याचा भाग आपोआप बाजूला सरकला आणि आत बघतात तर आतमध्ये मोठीच्या मोठी एक गुफा होती. त्या गुफेमध्ये आत प्रवेश केला. एक छान असा दिवा तिथे, मंद असा दिवा तेवत होता. आतमध्ये प्रवेश केला. काय सांगायचं आपल्याला, त्या फकीरानं आत नेलं. गिरनारच्या गुरुचरणाच्या त्या शिखराच्या खाली एक गुफा, त्या गुफेमध्ये त्या फकीरानं नेलं आणि आपोआप तो दरवाजा उघडल्यासारखं पाहिलं आणि त्या नारायण महाराजांना कळेना की हा आलेला फकीर काय आहे, नेमकं काय करतोय, आपल्या बाबतीत काय घडतंय आयुष्यात. हे तो दरवाजासारखं उघडावा तसं एखादं काय डोंगर बाजूला सरकतो काय, आपण गुफेत आत जातो काय. आतमध्ये सर्वत्र एक शांतता होती आणि एक सिद्ध पुरुष तिथं बसलेले होते बरं का. त्यांच्या बाजूला एक आसन होतं आणि त्यांच्या बाजूला आणखीन 2 आसनं होती. बघा, लक्षात घ्या. तो फकीर पुढे आला आणि त्यांनी एकच प्रकार केला. त्यांनी सांगितलं, बेटा इनको प्रणाम करो. त्यांनी वाकून नमस्कार केला नारायण महाराजांनी. ती बसलेली व्यक्ती कोण होती तेवढं सांगितलंच पाहिजे आपल्याला. ती बसलेली व्यक्ती सज्जन हो दुसरी तिसरी कोणी नसून, ज्यांचं दिव्य चरित्र सविस्तर मी आपल्या पुढे ठेवलं, ते निरंजन रघुनाथ तिथं सिद्धासनावरती बसलेले होते. त्यांना पाहिलं आणि तो फकीर म्हणतो, इनको प्रणाम करो, ये आपके सद्गुरु है, गुरु है. हे सगळं पाहिल्यानंतर गतजन्माची स्मृती झाली न झाली, आपल्या सद्गुरूंची भेट झाली न झाली, निरंजन रघुनाथांचं दर्शन झालं न झालं, एवढ्यात एक चमत्कार घडला. तो आलेला जो फकीर होता तो फकीर दिसेना. सद्गुरुनाथांची कृपा झाली आणि त्या फकीराकडे पाहिलं तर तो फकीराचा सगळा वेश गेला बाजूला आणि काय दिसायला लागलं, माला कमंडलुरध कर पद्मयुग्मे. एका हातात अशी छान माळ धरली आहे बरं का, एका हातात कमंडलू आहे. मध्यस्थ पाणीयुगुले डमरू त्रिशूले. एका हातात डमरू आहे, एका हातात त्रिशूळ आहे. यस्यस्त ऊर्ध्व करयोः शुभ शंख चक्रे. वरच्या एका हातात शंख, एका हातात चक्र आहे. वंदे तमत्रिवरदम भुजषटकयुक्तम. अत्रींच्या अशा दिव्य पोराला आम्ही षडभुज धारण करणाऱ्या दत्तांना आम्ही नमस्कार करतो, असं जे या श्लोकात वर्णन केलंय ते दत्तात्रेयच तिथं प्रगट झाले. तो फकीर नसून ते दत्त महाराजच तिथे आले होते. त्यांनी निरंजन रघुनाथांचं दर्शन नारायण महाराजांना घडवलं. त्या दिव्य गुफेमध्ये त्यांना बोध केला आणि त्यांना गतजन्माची स्मृती करून दिली. परिपूर्णपणे गिरनारवरती दत्तात्रेयांचा कृपानुग्रह झाला. असं वर्णन आहे की निरंजन स्वामींच्या, निरंजन रघुनाथांच्या सहवासामध्ये 4 वर्ष मार्गदर्शन नारायण महाराज जालवणकरांना झालं गिरनार पर्वतावरती. आणि ही जेव्हा कृपा झाली तेव्हा वय काय होतं, 20 वर्षाचं वय नुकतंच ओलांडलं होतं आणि ऐन 25च्या आत. आजच्या पिढीला आपण काय करायचं असतं 20च्या पुढे आणि 25ला हे जेव्हा माहीत नाही, त्यावेळेला 20व्या वर्षानंतर 25व्या वर्षाच्या आत ऐन 20 नंतर नारायण महाराजांच्यावर दत्तात्रेयांची परिपूर्ण कृपा झाली होती. हे मागच्या जन्मीचं घेऊन आलेले सिद्ध पुरुष असतात. नारायण महाराज, त्यांचा अधिकारच एवढा मोठा होता की अनेक वैराग्यशील संन्यासी त्यांना शरण यायचे आणि त्या आलेल्या संन्याशांना उद्धार करण्यासाठी नारायण महाराजांनी परमहंस दीक्षा घेतली आणि त्या संन्याशांच्यावर कृपानुग्रह करण्यासाठी. बघा, गुरुचरित्रामध्ये असा एक खुलासा आपल्याला सापडतो की या पद्धतीने नरहरी हे लहान होते, त्यांनी नृसिंह सरस्वती रूप घेऊन, संन्यास घेऊन अनेक संन्याशांचा उद्धार केला. त्याचप्रमाणे परमहंस दीक्षा घेऊन नारायण महाराजांनी उद्धार केला. काय झालं त्यांच्या आयुष्यात पुढे, त्यांनी कशा पद्धतीने दत्तभक्तीचा प्रचार वाढवला, आपण उद्याच्या चरित्राख्यानात पाहू. आज इथेच थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.